नाही होणार, पण एवढा जो आवाज, एवढा जो सगळा, पण तुमच्या कंपनीनी कसं प्रकारचं नाही, कंपनीनी कसल्या प्रकारचं तरी हे घेतलं असणार ना, की आपल्याला अशा प्रकारचं प्रिकॉशन घेणे आवश्यक, कारण हा पूर्ण वाईल्ड ॲनिमल्सचा आहे. कारण तुम्ही आता हा जो डिमार्केशन हे केला ना, तुम्ही केला ना, हा जो वरचा रेलिंगचा वगैरे पण तुमचाच लावलेला आहे ना. हां, पण हे सगळं करताना पण आपण, कारण बफर झोन हा जो मी सकाळपासून जे बफर झोनचा पण म्हणत होती, कारण एकदम डोंगरला लागूनच आहे है ना. तर ह्यात आपल्या कंपनीनी हा एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट केलं आहे का, की आपला हा जो हे बनलं गेला आहे तर ह्याचा काही परिणाम होणार नाही असं आपल्या कंपनीनी कसल्या प्रकारचं दक्षता वगैरे काय घेतलं आहे. तुमचं हे काय आहे, इंजिनियर आहात का? सुपरवायझर. हां हां. तर पण त्यांनी काही मेजर्स घेतलं का त्याच्यासाठी, असं म्हणजे आहे का आता एन्व्हायरमेंटवाले? पण कोणी असेल ना, तुम्ही सुपरवायझर तर तुम्हाला माहिती पाहिजे ह्या सगळ्या बाबतीत. कारण आता कळलं ना तुम्हाला पण, की जर असा प्रकारचं काम जर डोंगरला लागून आणि असं बफर झोन आहे, परत इथे एवढा ॲनिमल्सचा पूर्ण आपला लँड आहे, तर ह्याच्यात आपण कसं प्रकारच्या काळजी घेतलं, की फक्त एवढाच आपल्या ॲनिमल्स म्हणजे एवढाच जागा आपण देतो आहे, पण बाकीच्या जो इम्पॅक्ट होणार, कारण जे ड्रिलिंग झाला किंवा ब्लास्टिंग झाला तर त्याचा किती मोठा परिणाम हा पूर्ण जो एरियामध्ये ते आहे ना. तर आपल्या कंपनी जी ॲफकॉन कंपनी आहे, तर ॲफकॉननी काय याच्याबद्दल हे घेतलं आहे, कुठे लिहिलं आहे का असं काही, इथे काही बोर्ड घातलं आहे तर याच्यात काही लिहिलं आहे का त्यांनी, कसल्या प्रकारचं हे घेतलं आहे? थोडा साईड रिलेटेड सेफ्टीच्या, त्या साईड रिलेटेड सेफ्टीमध्ये काय घातलं आहे त्यांनी? सुरंग सुरक्षा नियम वर्करसाठी आणि स्टाफसाठी फक्त. हां, विस्फोट के समय पर हे सगळं लिहिलं गेलं आहे इथे. हां, पण विस्फोट के समय हे तर माणसांसाठी लिहिलं गेलं आहे. विस्फोटचा ॲनिमल्ससाठी काही दक्षता किंवा असं काहीच नाही आहे. तर ह्या कंपनीवाल्यांनी वगैरेनी ह्या सगळ्याच्याही घ्यायला पाहिजे आपल्याला. बुलेट ट्रेन असू द्या, काही असू द्या, कारण ॲनिमल्स आणि झाडं बिडं हे सगळं खूप इम्पॉर्टंट आहे. इवन आता जे आपण बघतो आहे, की आपल्या उत्तराखंड वगैरेला जे परिस्थिती झाली, हां, ते असंच इन्फ्रास्ट्रक्चर करूनच आपण जेव्हा डोंगर वगैरेला इम्पॅक्ट केलं. तर त्यामुळे माझी काळजी, की तुम्ही जे वनवाले आहेत तुम्ही ह्याच्यासाठी काय स्पेशल हे करताना काय विचार ठेवला, किंवा त्यांच्याशी संपर्कात आपण होतो का, की असं याच्यासाठी काय प्रिकॉशन्स काय घ्यायला पाहिजे, की डोंगर भाग आहे याच्यासाठी. कारण हा तर फॉरेस्टनी सपोज देऊन टाकलं जागा, पण बाकीच्या जागा तर आपल्या याच्यातच आहे ना, हद्दीतच आहे ना. तर याच्यासाठी आपण कसं प्रकारच्या, किंवा आपल्या RFOना आपण, किंवा ROनी जेव्हा आपण केलं, RO तुम्हीच इथे इकडचं तुम्हीच, तर RFOनी वगैरे किंवा DCFनी याच्यासाठी ह्या कंपनीशी चर्चा करताना असं काही आपल्याकडे, आपला जेव्हा NOC पण दिला, NOCमध्ये कसं प्रकारचं सब्जेक्ट टू कंडिशन्स काही काही दिलं, याचं जर तुम्ही मला कॉपी देऊ शकले तर जास्त बरं होईल. हां, कारण आपल्याला मग कंपनीनी याबद्दल कसं प्रकारचं हे केलं ते पण समजेल मग. हां, नमस्कार. काय तुमचं नाव? पूनम शिंदे. वनरक्षक. आणि ही ताई खेमनार. हां हां, ताई खेमनार नाव आहे त्यांचं. अच्छा. कुठला? शाबाज. आता हे काय पूर्ण आपला, हे काय आहे ह्याचं? आता मापेचा आपला पूर्ण फॉरेस्ट एरिया, घनसोली की बापे? घनसोली हा. आणि सर्वे क्रमांक काय आहे? 528. हां, 528. आणि इथे पूर्ण आपला याच्या बुलेट ट्रेनचं काम चालू आहे. कधीपासून चालू झालंय? हे 2 वर्ष झाले. 2 वर्ष झालंय. आणि कधीपर्यंत ही संपणार आहे सर्व? त्यांनी 5 वर्षाचा कालावधी दिला होता. 5 वर्षाचा कालावधी. आपण किती जागा घेतलंय त्यांनी? पूर्ण वनाचा किती क्षेत्र याच्यात आलं? 1 पॉइंट समथिंग काहीतरी आहे. 1.678 असं काहीतरी. आपण इथे लावलाय सेव्ह वॉटर. आणि आपला जर हे डोंगर भागातलं आपण सगळं काढून टाकतोय आणि हे होणार, तर सेव्ह वॉटर कुठे होणार आहे? अच्छा, तर किती बोललीस, किती टोटल? 1.6 समथिंग हेक्टेअर. हां, आणि हा झाला ते टनल. अच्छा. आणि हा ह्या कंपनीच्या अंडरमध्ये होतोय.
आणि ह्याला आपण एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट ही रिपोर्ट आली आहे का आपल्याकडे? हो दिली. हा दिली आहे. आपल्याकडे आहे. नाही मला अंदाज मग आपल्याकडे एन्व्हायरमेंटचा जे काही यांना जो परवानगी, हा तर यांना पूर्ण परवानगी सेंटरकडनं मिळालेला आहे, नाहीतरी तर आपल्याला याच्याबद्दल काही म्हणजे जो ग्रीन क्लिअरन्स इम्पॅक्ट असेसमेंट आपण काही घेत नाही त्यांच्याकडनं. त्याची आयडिया नाही मला. अच्छा वरच्या स्तरावरती असतो. हां. तर हा टनल आता कितपर्यंत झालेला आहे? हा शिळफाट्या शिलफाट्यापर्यंत पूर्ण झालंय का? अच्छा, कधी चालू होईल असं काही? काही अंदाज नाही मॅडम. नाहीये. त्यांचं काम बाकी आहे. पुन्हा अच्छा. अजून हे टाकणार ते काय? रेलिंग टाकणार ट्रेनसाठी. अच्छा, अजूनही ते झालं नाहीये. फक्त अच्छा. विभागाने केलेलं आहे. हां. अच्छा, ओके. तर हा घनसोलीचा जो पूर्ण वन विभागचा एरिया आहे आणि वरून हे जे रेलिंग्स असं करून जे लावलंय हे आता ह्यांच्या त्यांची बाउंड्री कोणाची बाउंड्री? ह्यांची. अच्छा, त्यांना दिलेला आहे. अच्छा, ओके. हा जे आता हा जो असं ब्लास्टिंग झोन वगैरे लिहिला आहे, तुम्ही ऐकताय ना, ब्लास्टिंग झोन वगैरे आहे आणि हा तर आपला वनाचं क्षेत्र आहे. तर ब्लास्टिंग होतो तर अॅनिमल्सना हे पडतं ना, त्रास होतो ना. मग ते त्याच्यासाठी आपण काय हे केलंय, म्हणजे ते त्रास होणार म्हणून त्याच्या आपण कसल्या प्रकारचं दक्षता घेतलाय? कोणाला? मॅनेजमेंट जे आहे ते हा हा. पण हे ब्लास्टिंग झोन असं लिहिलंय त्यांनी, क्लिअर कट ब्लास्टिंग झोन असं लिहिलेलं आहे है ना. तर ह्याचा तर परिणाम होतच असेल. अच्छा, तर एवढा आता पूर्ण ओपन झालंय का? टनल पूर्ण ओपन झालंय, फक्त आता हे घालणार ते म्हणजे पटरी घालायचं आहे. काही मेट्रोचीच आहे ना, बुलेट ट्रेन. बुलेट ट्रेन. ओके. पेडेस्ट्रियन वॉकवे पण ठेवलाय याला. ओके. तो ये देखिए आप लोग, ये टनल जो बन रहा है बुलेट ट्रेन का, और उसका पूरा जो शीलफाटा तक गए, अभी हम घनसोली में हैं और इस तरह से ये जो फॉरेस्ट का पूरा रीजन का ये सब जगह लिया गया है. फॉरेस्ट के रीजन में आप देख रहे हैं यहाँ पे ब्लास्टिंग जोन वगैरह है. तो किस तरह से इसके लिए ये जो किया जाता है, इसका जो काम किया गया है ये कैसे किया गया और इसके लिए परवानगी कैसे देते हैं और ग्रीन क्लियरेंसेस जो देते हैं, क्योंकि ये वाइल्ड एनिमल्स के लिए ये जो फॉरेस्ट है, तो वाइल्ड एनिमल्स के लिए अगर फॉरेस्ट है तो फिर इसके लिए तो ज़रूरी है कि ये सब चीज़ों का सही तरीके से ध्यान देना. मगर अभी आप सोच सकते हैं कि अगर ये कह भी रहे हैं कि एनवायरमेंटल इम्पैक्ट असेसमेंट हुआ नहीं हुआ कुछ पता नहीं है, लेकिन आज हम आपको घनसोली से दिखा रहे हैं ये सब चित्र फॉरेस्ट के साथ में मिलके. आज हमारा जो विजिट था तो हम देखने की कोशिश कर रहे थे कि जब हम कहते हैं हमारी फॉरेस्ट एरियाज को इसके लिए यूज़ कर रहे हैं तो कितना हम उस फॉरेस्ट की मर्यादा या एनिमल्स और जो भी है, क्योंकि ये वाइल्ड एनिमल फॉरेस्ट लैंड्स है, तो उसके लिए हम कितना क्या देखते हैं, उसके लिए बहुत ज़रूरी है ये सब चीज़ों को समझना. आज की हमको किस तरीके की इंफ्रास्ट्रक्चर चाहिए, किस तरीके की इंफ्रास्ट्रक्चर को लेकर हम ये सब चीज़ों के बारे में बात कर रहे हैं. तो बस आप लोग सोचिए कि ये इंफ्रास्ट्रक्चर कितनी ज़रूरी है, एनिमल्स फॉरेस्ट कितना. हा रबाळेचा आपला, आणि हा सर्वे नंबर काय आहे? नंबर 256A राखीव वन रिझर्व फॉरेस्ट. अच्छा. आणि इथे असे त्या डोंगर भाग आहे पूर्ण आणि इथे ओढे नाले दिसत आहेत. हा, तर ह्याला आता सपोज आता ह्याला जो हा जो इथे ऐक जरा, इथे तुमचा आता हा रबाळे पाडा वारली पाडा आहे, तर तुम्ही सगळे इकडचे आदिवासी वारली कम्युनिटी सर्व वारली आणि 150 घरं आहे बोललास. हां, तर आता जर सपोज हे जे बंधारे सगळं मातीनी भरलेले हे सगळं स्वच्छ झालं तर तुम्हाला याची मदत होऊ शकते, बरोबर. हां, असे 3-4 आहेत जे जर माती काढलं तर तुम्हाला पाणी पण साचणार आणि तुम्हाला मदत होईल, म्हणजे मच्छी बिच्छीचा पण धंदे आरामात होऊ शकतात मग, नाही का. याच्यासाठी वन विभागला आता सुचवलं गेलं आहे, ते आपण करायचा प्रयत्न. दुसरा, आता इथे जी MIDCच्या पूर्ण कंपनीज वगैरे आहे त्याच्या आपल्याला काही परिणाम होते का वाटतं? हा, कारण तुम्ही निसर्ग रक्षक, मला असं वाटतं आदिवासी जे असतात ते निसर्ग रक्षक असतात, तर ही जी कंपनीजचा धूर बीर जी आहे त्याच्यामुळे आपल्या ह्या झाडा वगैरेंना काही परिणाम, किंवा इथे जे पक्षी किंवा जे असे मला आता चितूर वगैरे दिसत आहेत, याला काय म्हणतात, हे जे उडतायत आता हे याला काय म्हणतात?
हा फुलपाखरू. हा तर हे जे फुलपाखरू तर बटरफ्लाई, हा तर हेलिकॉप्टर सारखा जो दिंडोली बोलतात. दिंडोली. अच्छा, तर असं जे पक्षी आहे किंवा ह्याला काही परिणाम होते असं वाटतंय का? असं कसं? आता एवढा प्रदूषणचा झाडं बिडं, एवढा उष्णता वाढती आणि वॉर्मिंग इतकं म्हणजे टेम्परेचराईज एवढं जास्त आहे, तर हे झाडं बिडं किंवा ही जी पाणी हे लगेच सुकून जाते, तर हे परिणाम होत नाही का? हो हो हो. एवढं तर आता काय तिकडे फिरत लोकांनी एवढं झाडं बिडं केलं नाही. हे सगळं तुमच्याच लोकांनी ते केलंय सर्व. हा हा. पण मला हा नाही तेच मी नाही कापत नाही, पण मला सांग की हे सगळ्यांच्या घरी